जानकी जीवन स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ बघत आहे। आज या हरिपाठातील शेवटचा 34वा अभंग सुरू होतोय। या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, उपदेश सुगम ऐकी रे एक, नाम हे सम्यक विठ्ठलाचे। परमार्थ मार्गाबद्दल, भगवंताच्या प्राप्तीबद्दल सगळं काही सांगून शेवटच्या अभंगामध्ये नामदेव महाराज पुन्हा आपल्याला प्रेमानं सांगतायत, उपदेश सुगम ऐकी रे एक, नाम हे सम्यक विठ्ठलाचे। जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उद्धरण कली माझी। साधेल निधान पुरेल मनोरथ, नामेची कृतार्थ होसी जनी। नामा म्हणे नाम घेई तू झडकरी, पावशी निर्धारी वैकुंठपद। सम्यक याचा अर्थ उत्तम। भगवंताचं उत्तम असं नाम तुझा उद्धार करील, हे पुन्हा पुन्हा ते आपल्याला सांगतात। उपदेश सुगम ऐकी रे एक, असं ते म्हणतात। सोपा असलेला उपदेश तू ऐक, असं त्यांना सांगायचं आहे। आपल्याला काय झालंय, आपल्याला असं वाटत राहिले की भगवत प्राप्ती ही अवघड गोष्ट आहे। आपण जीवनात एखादी गोष्ट सोपी आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं? शक्यतो आपल्याला ज्या गोष्टीमध्ये कष्ट पडत नाहीत ती गोष्ट सोपी आहे असं आपण म्हणतो। कष्ट सर्वसाधारणतः 3 प्रकारचे असतात, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक। समजा एक गणित आहे, ते गणित सोपं आहे असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा ते सोडवायला आपल्याला फारसे बौद्धिक कष्ट पडत नाहीत तेव्हा। तसंच समजा आपण एखाद्या अडचणीत सापडलो आहोत आणि त्यातून सुटायचा प्रयत्न करतोय, पटकन सुटलो, सहजतेनं सुटलो असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा कमीत कमी मानसिक किंवा बौद्धिक श्रम आपल्याला होतात आणि त्या अडचणीतून मार्ग निघतो। आपल्या घरातल्या वयस्कर व्यक्तीला एखादी पिशवी उचलत नाही, घरातला तरुण चुणचुणीत मुलगा पुढे येतो आणि ती पिशवी सहजतेनं उचलतो। अरे तू किती सहज पिशवी उचलली असं आपण म्हणतो। का? तर त्याला फारसे शारीरिक श्रम त्यामध्ये पडत नाहीत। नामदेव महाराज आपल्याला परमार्थाच्या उपदेशाबद्दल म्हणतायत आणि ते म्हणतायत की हा उपदेश सुगम आहे। सुगम म्हणजे सोपा, सुलभ। आता परमार्थाचा उपदेश सोपा आहे म्हणजे काय? याचं कारण भगवंत कुठेही लांब नाही आहे, आपल्यापासून दूर, आपल्यापासून वेगळा नाही आहे। हे आधी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण जे जगत आहोत, आपण जे वेगवेगळे अनुभव आपल्या आयुष्यामध्ये घेत आहोत, ते खरं म्हणजे भगवंतामुळेच घेत आहोत, हे आपल्याला कळलं पाहिजे। आपण केलंय काय? आपण देवाला कुठेतरी आपल्यापासून लांब नेऊन ठेवलेलं आहे। एखाद्या असाध्य अशा ठिकाणी देवाला नेऊन ठेवायचं आणि मग म्हणायचं, देवाकडे जाणं सोपं नाही बरं का, तिकडे जायला कष्ट आहेत। असं मुळीच नाही आहे। देव आपल्या अंतरामध्ये आहे, कुठेही बाहेर नाही। आणि म्हणूनच तो सोपा आहे, सुलभ आहे आणि म्हणूनच त्याचा उपदेशही सुगम आहे। फक्त याची जाणीव आपल्याला असत नाही, ती संतांना शरण गेल्यानंतर, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर होते। ते आपल्याला सांगतात की तू जे बाहेर शोधत आहेस ते खरं म्हणजे तुझ्या आतच आहे। तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं तुझं झाले। मग साहजिकच शिष्य सद्गुरूंना विचारतो की तुम्ही म्हणताय देव तुझ्यामध्ये आहे, तर मग तो कुठे आहे ते मला सांगा। आणि मग सद्गुरू सांगतात की तो चैतन्य रूपाने तुझ्या आतच खेळत आहे। तू जे तुझ्या आयुष्यामध्ये अनुभव घेतोस, तुझं आयुष्य जगतोस, हे केवळ त्या भगवंतामुळे करू शकतोस,
हे सद्गुरू सांगतात. आणि हे नुसतं ते सांगत नाहीत, त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं कसं तेही सांगतात. आता इथे गंमत अशी आहे, एखादं स्थळ माझ्यापासून वेगळं असेल तर माझं तिथं पोहोचणं संभवतं. मी समजा रत्नागिरीमध्ये आहे, तर मुंबई माझ्यापासून वेगळी आहे, तर रत्नागिरीहून मुंबईला जाणं किंवा पोहोचणं संभवतं. भगवंत तर दूर कुठेही नाही, इथेच आहे. मग त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं? ते तर मग अगदी सोपं असलं पाहिजे, कारण तो तर इथेच आहे. याचा अर्थ असा की तो इथे असूनही आपल्याला कळत नाही आहे, तर मग त्याला कळण्यामध्ये जे आड येतं त्याला घालवलं की तो प्रगट होतो, असं हे साधं सोपं शास्त्र आहे. त्या भगवंताच्या आणि आपल्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अहंकार, आपला अभिमान, आपली देहबुद्धी. आणि ती नेमकी कशी बाजूला काढायची हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. नामदेव महाराज म्हणतात, हा उपदेश सुगम आहे, अत्यंत सोपा आहे. कारण कुठेही जाऊन भगवत प्राप्ती करायची नसून आपल्या आत शिरून ती करायची आहे. अगदी खरं सांगू का, काहीही न करणे म्हणजेच परमार्थ साधना करणे. समर्थ रामदास दासबोधामध्ये एके ठिकाणी म्हणतात, काहीच न करूनी प्राणी, रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्र पाणी, भक्ता लागी सांभाळी. आता काही न करणे हे सुद्धा नीट पाहिलं पाहिजे. काही न करणे म्हणजे कर्म न करणे नव्हे. उद्योगधंदा इत्यादी न करणे म्हणजे काही न करणे नव्हे. काही न करणे याचा अर्थ संसारामध्ये, प्रपंचामध्ये, आपल्या प्रत्येक कर्मांमध्ये निरासक्त भावनेने, अलिप्तपणाने राहणे. राम करता आहे हा भाव दृढ धरून आपली कर्तव्ये चोख करणे म्हणजे काही न करणे. आपला अभिमान, आपला अहंकार, आपला कर्तेपणा बाजूला टाकून कर्म करणे किंवा जगत राहणे म्हणजे काही न करणे. आणि असं काही न करता काय करायचं आहे? नामस्मरण मात्र करायचं आहे, असं समर्थ म्हणतात. म्हणजे काही न करणे या गोष्टीमध्ये नामस्मरण येत नाही. नामस्मरण मात्र करायचं आहे आणि बाकीच्या बाबतीत काही न करणे या भूमिकेवर राहायचं आहे. नामस्मरण तरी करायचं असं का आहे? कारण आपल्या जीवाची धाव ही बहिर्मुख आहे. ती धाव अंतर्मुख करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रयत्न केल्यानंतर मात्र नामस्मरणसुद्धा मी करता नाही या भावानेच घडले पाहिजे. नाम घेणारा भगवंत आहे आणि देहाचे फक्त निमित्त आहे या भूमिकेपर्यंत साधकानं आलं पाहिजे. नाहीतर साधनाचाच अभिमान व्हायचा आणि अभिमान सोडून भगवंताकडे जाण्याऐवजी अभिमानच वाढल्याने भगवंत दूरच राहायचा. नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की भगवंत आपल्या जवळच असल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचायचा उपदेश हा सुगम आहे, सोपा आहे. कारण यामध्ये करायचं काही नसून टाकायचं आहे. आपल्या जवळ असलेली गोष्ट टाकणे ही गोष्ट कशी सोपी आहे हे समजावून सांगताना गोंदवलेकर महाराज म्हणतात, समजा आपण एक चांगलं घर बांधलं. आता त्या घरामध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या वस्तू आणून योग्य त्या ठिकाणी त्या ठेवणे, प्रत्येक गोष्टीची व्यवस्था लावणे हे जास्त सोपे आहे की भरलेल्या घरातील वस्तू एक एक करून बाहेर टाकून देणे सोपे आहे? श्री महाराज म्हणतात, भरलेलं घर रिकामं करणं हेच केव्हाही सोपं आहे. हेच परमार्थ साधनेत करायचं आहे. आपलं घर म्हणजे आपला देह कशानं भरलेला आहे? आपल्या अभिमानाने, आपल्या मीपणाने, आपल्या देहबुद्धीने भरलेला आहे. हा अभिमान, हा अहंकार रिकामं करणं म्हणजे घर रिकामं करणं, आणि ते केव्हाही घर भरण्यापेक्षा सोपं आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. आपण आपल्या जीवनाकडं या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. जीवन जगत असताना दिवसामध्ये आपल्याला जे जे कर्म करावं लागतं त्या कर्मांकडं आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आपण अभिमान धरून ते करतोय
की महाराजांच्या भगवंताच्या स्मरणात करतोय? आपल्याला करायचं आहे म्हणून हे कर्म आपण करतोय की भगवंताची सेवा म्हणून ते करतोय? कर्म करत असताना आपला अहंकार तिथे चिकटून आहे की भगवत सेवा भाव तिथे आहे, हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे आपलं हे देहरूपी घर, त्यातला अहंकार बाहेर टाकून आपल्याला रिकामं करणं सोपं जाईल. अन्यथा जर कर्मांकडे आणि आपल्या जीवनाकडे साधकानं अंतर्मुख दृष्टीनं पाहिलं नाही तर तो आहे तिथेच राहील, किंबहुना त्याला त्याच्या साधनेचाच अहंकार येईल. नामदेव महाराज या सगळ्या प्रक्रियेला सुगम अशी उपमा देतात की हा सुलभ असा मार्ग आहे. जणू काही आपल्या डोळ्यांवरती आपण कापड ओढून घेतलेलं आहे. आता करायचं काही नाही आहे, फक्त डोळ्यावरचं कापड दूर केलं की दृश्य स्पष्ट दिसेल. तसंच आपल्या अहंकाराला टाकायचं आहे. आपली अडचण अशी झाली आहे की हा अहंकार आहे याची जाणीवच मुळात आपल्याला नाही आहे. असंच तर जीवन असतं आणि असाच तर मनुष्यजन्म असतो असा आपला समज आहे. अहंकाराशिवायही जीवन असतं याच्यावरती मुळात आपला विश्वासच नाही आहे. आणि यासाठीच संत सत्पुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तो केला की हे लक्षात येतं की अहंकाराशिवायही जीवन असू शकतं. भगवंताच्या जवळचं किंबहुना भगवंताशी एकरूपत्व पावलेलं जीवन असू शकतं. असं जर आपण संतांचं सत्पुरुषांचं चरित्र पाहिलं तर साहजिकपणे आपल्या मनामध्ये एक विचार येतो की हा अहंकार टाकायचा तरी कसा? आणि त्याचं उत्तर हे भगवंताचं नाम हे आहे. तेच नामदेव महाराज पुढे म्हणतात, नाम हे सम्यक विठ्ठलाचे. सम्यक म्हणजे उत्तम. उत्तम असं असलेलं विठ्ठलाचं नाम हेच तुला या अहंकारातून बाजूला काढील, किंवा अहंकारामधून सुटायचा उत्तम मार्ग म्हणजे विठ्ठलाचं नाम, असा याचा अर्थ आहे. ते घेतलं मात्र पाहिजे. संतांकडून आपण ऐकायचं आणि ऐकून न घ्यायचं असं जर केलं तर परमार्थ प्रचिती कदापि पदरात पडणार नाही. आणि ते घेण्यासाठी पहिल्यांदा भावाची गरज आहे. हा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे की संत सद्गुरू आपल्या भल्याचं आपल्याला सांगत आहेत. ते करण्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक आहे, कल्याण आहे. या नरजन्माचं जर सार्थक असेल तर ते आत्मसाक्षात्कारात आहे, आणि हा आत्मसाक्षात्कार मला माझ्या सद्गुरूंचा ऐकल्यानं होणार आहे, हा किमान भाव तिथे पाहिजे. हेच पुढे नामदेव महाराज म्हणतात, जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उद्धरण कली माझी. या विठ्ठल नामामध्ये, या भगवंताच्या अनुसंधानामध्ये माझा उद्धार आहे, किंवा नामामध्ये माझं कल्याण आहे. आणि ते नाम कसं आहे? सम्यक आहे, उत्तम आहे. यावरती माझा विश्वास पाहिजे. श्री महाराज तर एके ठिकाणी म्हणतात, भगवंताच्या नामावर विश्वास बसणे यासारखे दुसरे भाग्य कोणते नाही. नामदेव महाराज आपल्याला तेच सांगतायत, जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उद्धरण कली माझी. या कलियुगामध्ये हाच एक उद्धाराचा मार्ग आहे असं ते आपल्याला सांगतात. पण कली म्हणजे तरी काय? जिथे अहंकाराचा, देहबुद्धीचा प्रादुर्भाव जास्त तिथे कली, आणि जिथे भगवंताचं नाम आहे, त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे, तिथे सत्ययुग म्हणजे भगवंताचं युग आहे. नामदेव महाराज सांगतात आपल्याला की तू आत्ता कलीमध्ये आहेस, म्हणजेच अहंकाराने आणि अभिमानाने ग्रासलेला आहेस. तुझा जर उद्धार व्हायचा असेल तर त्याला एक भगवंताचं नाम हाच उपाय आहे. तरच तुझ्या देहामध्ये तुला त्याची अनुभूती येईल आणि सर्वत्र तो दाटून आहे याचीही अनुभूती येईल. यासाठी आपण मगाशी पाहिलं तसं ते आधी भाव धरायला सांगतात आणि जनी जनार्दन असा अनुभव येईल हेही या ओळीमध्ये सांगतात. हा जनी जनार्दन अनुभव म्हणजे आपल्या अंतरामध्ये आपलं आत्मस्वरूप आपल्याला कळणे आणि तेच आत्मस्वरूप बाहेर सर्वत्र दाटून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येणे.
हे सर्व काही भगवंताच्या नामानं होतं याची ग्वाही नामदेव महाराज आपल्याला देतात. पुढे त्याचीच खात्री देऊन ते म्हणतात, साधेल निधान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होसी जनी. पुरेल मनोरथ म्हणजे मनात येईल ते सगळं पूर्ण होईल असा अर्थ नाही. पुरेल मनोरथ याचा अर्थ मन नावाचा पदार्थच तिथे राहणार नाही. म्हणजेच मन पूर्ण होईल, संपूर्ण होईल, किंबहुना दुसऱ्या भाषेत सांगायचं तर त्याचा नाश होईल. साधेल निधान पुरेल मनोरथ नामेची कृतार्थ होसी जनी. वर जे सांगितलं की भगवंताच्या नामाने तुझा उद्धार होईल आणि हे उद्धार होण्याचं जे निधान आहे, हा जो ठेवा आहे तो तुला निश्चित प्राप्त होईल. पण ते होण्याआधी तुझं मन मात्र पूर्णपणे नष्ट होईल आणि हीच खरी कृतार्थता आहे. कबीर महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात की जो मनावरती आहे तो दुःखी आहे आणि ज्यानं मनाला जिंकलं तो सुखी आहे. हीच कृतार्थता आहे की आपल्या मनाला आपण जिंकणं, आपल्या मनावरती आपण राज्य करणं, म्हणजेच त्याला नष्ट करणं. ही कृतार्थता एकदा साधली की मग भगवंताची प्राप्ती लांब नाही. शेवटच्या ओळीमध्ये नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे नाम घेई तू झडकरी, की आता घाई कर. आता इतकं जर तुला सांगितलं आहे भगवंताच्या नामाबद्दल, तर तू तुझ्या बुद्धीमुळं, तर्कामुळं, तुझ्या अभिमानामुळं आता थांबू नको. ताबडतोब नाम घे, पावशी निर्धारी वैकुंठपद. पहिल्यांदा नामदेव महाराज वैकुंठाला पद असं म्हणाले. जो विषय आपण या हरिपाठाच्या निरूपणामध्ये 2-3 वेळा पाहिला आहे की वैकुंठ ही एक अवस्था आहे, ही एक पदवी आहे. हेच इथे नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की ही वैकुंठाची अवस्था, हे पद तुला निश्चितपणे प्राप्त होईल जर तू सद्गुरुपदिष्ट मार्गानं साधना करशील. वैकुंठ याचा अर्थ परमात्मभावामध्ये स्थिर राहणे, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न होऊन राहणे. या अवस्थेमध्ये काय होतं तर आपल्या श्वासांची गतीसुद्धा पांगुळते. आपले श्वास मंद होतात, अंतर्मुख होतात. मागच्या अभंगात विषय आलाय पहा. माऊली म्हणतात, नासा पुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा, तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. असं त्या साधकाचं होतं आणि तो सुषुम्ना मार्गाने परमात्म भावामध्ये लीन राहतो. हे जे वैकुंठपद आहे ते तुझ्या अंतरंगामध्येच आहे, बाहेर कुठेही नाही, असं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. आणि ते आत असल्यामुळेच ते सुगम आहे, सोपं आहे. फक्त तिथं पोहोचण्यासाठी भावाचा आधार घ्यायला पाहिजे. जसं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, भाव बळे आकळे एरवी ना कळे, की जर भाव असेल तरच भगवत प्राप्ती संभवते. तेच इथे नामदेव महाराज म्हणतात की त्यासाठी आधी भाव धर, की पांडुरंगाच्या नामामध्ये आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या साधनामध्ये आपला उद्धार निश्चित आहे. विठ्ठल उद्धरण कली माझी, असं जर केलं तर तुझ्या मनाचा नाश होऊन तुझं निधान तुला निश्चितपणे सापडेल. निधान म्हणजेच ठेवा आणि ठेवा म्हणजेच आपलं आत्मस्वरूप. आणि हे सापडलं की त्यामध्ये तुझ्या जीवनाची, तुझ्या जन्माची कृतार्थता आहे. त्यामुळे आता तू थांबू नको, घाई कर. नामा म्हणे नाम घेई तू झडकरी, मग या विठ्ठलपदामध्ये रत होऊन तू राहशील, आपल्या आत्मसुखामध्ये रममाण होशील. असा हा या हरिपाठातील शेवटचा 34वा अभंग. नामदेव महाराजांनी आपल्याला सांगायचं असं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. भावाबद्दल ते बोलतात, भक्तीबद्दल, प्रेमाबद्दल बोलतात, भगवंताच्या नामाबद्दल बोलतात, सुषुम्ना नाडीबद्दलही बोलतात. शिवाय आपला आचार कसा असावा, आपलं व्यवहारात, प्रपंचात वागणं कसं असावं याबद्दलही भाष्य करतात. सर्वांगानं त्यांचा हा हरिपाठ अतिशय अनमोल आहे. तो आपण डोळसपणे पाहिला पाहिजे, आपल्या अंतरामध्ये त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. म्हणजे
परमार्थ मार्गामध्ये आपली वाटचाल खरोखर सुलभ होईल, आपली कुठे फसवणूक होणार नाही. आज काळ असा आहे की परमार्थ मार्ग नको तितका अवघड करून सांगणारे लोकही आहेत आणि अमुक महाराज दिसले, तमुक महाराज दिसले, ते अमुक बोलले, ते तमुक बोलले, असं देहात नसलेल्या संतांबद्दल सांगणारे लोकही आहेत. ते संत दिसणे हे महत्त्वाचं नसून त्यांनी आपल्याला काय उपदेश केला आहे त्याचं अनुसरण करणं जास्त महत्त्वाचं आहे. जसं की भगवान श्रीकृष्ण दिसणं हे महत्त्वाचं नाही, तर भगवद्गीतेला आचरणामध्ये आणणं महत्त्वाचं आहे. कारण गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे भगवंताचं सगुण रूप दिसेल पण ते नाहीसही होईल. जर काही राहत असेल तर ते त्याचं नाम राहतं आणि त्याच्या या नामामध्ये कसं राहायचं हे सद्गुरू शिकवतात. त्यामुळे आपल्या साधनेमध्ये राहणे हेच खरे शहाणपण आहे. संतांच्या अभंगांमधून, त्यांच्या वाङ्मयामधून आपल्याला हेच शिकायचं आहे की आपण चुकतोय कुठे आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे. याचाच एक प्रयत्न म्हणजे हे हरिपाठांचं निरूपण आहे. आज इथे नामदेव महाराजांचा हरिपाठ समाप्त होतोय. शेवटी आपणा सर्व श्रोत्यांना साष्टांग दंडवत घालतो की आपण प्रेमानं आणि भक्तिपूर्ण अंतःकरणानं या हरिपाठाचं श्रवण केलं. निरूपण सेवा थांबणार नाही. इथून पुढे काय निरूपणाला घ्यायचं हे विचार करून ठरवण्यात येईल. श्री महाराजांच्या चरणी वारंवार मस्तक ठेवतो आणि आज नामदेव महाराजांच्या या हरिपाठ निरूपणाला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.